गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। परी असो आता प्रसिद्ध ऐके या परी ते दीक्षित यजनी माते याचित स्वर्ग भोग. म्हणून माझं यजन करून ते स्वर्गाचे भोग घेतात, नाही असं नाही, स्वर्गभोग घेतात. परंतु मग मी न पविजे ऐसे जे पापरूप पुण्य ऐसे तेने लाधलेनी सौरसे स्वर्गा येती. मग त्यांना मी मिळत नाही, मी त्यांना मिळत नाही. परंतु काय होतं, जे पापरूप पुण्य असे तेने लाधलेनी सौरसे स्वर्गा येते, त्याच्यामुळे ते स्वर्ग प्राप्ती पर्यंत जातात, म्हणजे स्वर्ग सुख त्यांना मिळतं. जे तर अमरत्व हे सिंहासन, तिथं सिंहासन कुठले, अमरत्व हे सिंहासन आहे, नाही असं नाही. म्हणजे प्रत्येकाला मिळतच असं नाहीये. इंद्र सुद्धा बदलत, म्हणजे अमरत्व कशाला म्हणायचं हे पण कळलं पाहिजे. त्याच्यामध्ये हे सिंहासन ऐरावतासारखे वाहन राजधानी भुवन अमरावती, म्हणून त्या राजधानीला अमरावती म्हणतात. आणि ऐरावतासारखे तिथं सर्व वाहन हत्तीसारखे वाहन, म्हणजे एक गजांत लक्ष्मी ज्याला म्हणतो एवढा ऐश्वर्य संपन्नता तिथं असते. जेथे महासिद्धींची भांडारे, मोठ्या मोठ्या सिद्धी तिथं प्राप्त होऊ शकतात, विविध लोकांना प्राप्त असतात, त्याप्रमाणे करून घेऊ शकता तुम्ही. अशा प्रकारे अमृताची कोठारे, हे सर्व सुखाच्या संकल्पना त्यांनी याच्यात दिल्या. जे गावी खिल्लारे त्यामध्ये म्हणजे, आणि जे गावी खिल्लारे, खिल्लारे म्हणजे बागडणार वासरू स्वरूप कोणाची, कामधेनूची खिल्लारे तिथं, अशा प्रकारे म्हटलेलं आहे. म्हणून तुम्ही जी इच्छा तुमच्या मनात उगम पावेल किंवा एक प्रकारे दौडेल खिल्लारांच्या स्वरूपात, ती खिल्लारे कामधेनू तुमची तृप्त करतील, असाही अर्थ निघू शकतो. जे तर ओळगे देवपालिका, जे सैंद चिंतामणीची भूमिका, विनोद वन वाटिका सुरतरुंची, जे तर ओळगे देवपालिका, जे जिथे सर्व देव देवता आहेत बर का. सैंद चिंतामणीची भूमिका म्हणजे संपूर्ण भूमी जी आहे त्याच्यावरती चिंतामणीच आहेत जणू काही, तुम्हाला कुठली चिंताच नाही. ज्या ज्या चिंता तुम्ही कराल त्या त्या पूर्ण झालेल्याच असणार आहे. जे जे विचार येतील ते पूर्ण झाले, स्वर्गप्राप्ती होऊ शकते. उर्वशी नाही, विनोद वनवाटिका सुरतरुंची, आणि विविध प्रकारचे विनोद म्हणजे आपण विनोद म्हणजे हास्य संगीत असलं नाही विनोद म्हणायचा, म्हणजे ज्याला साहित्य विनोद वगैरे असा जो शब्द वापरला जातो त्या सर्व जाणीवा जणू काही तिथं सतत फुललेल्या आहेत. म्हणजे रोपवाटिका सारख्या सर्व प्रकारचं साहित्य तिथं उपलब्ध आहे. गंधर्व गात गाणी, जे तर रंभे ऐशिया नाचणी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतरोया, म्हणजे गंधर्वांसारखी गाणी म्हणणारे तिथं तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. त्यानंतर जे तर रंभे ऐशिया नाचणी, रंभा उर्वशी, आता या शब्द आपल्याला माहिती आहेत म्हणून ते शब्द ते जुने शब्द आहेत. थोडक्यामध्ये काय, सर्व प्रकारची सुख, स्त्री सुखापासून सर्व प्रकारच्या सुख संपत्ती, मनातल्या सर्व इच्छा वासना पूर्ण करणाऱ्या, परंतु या सर्व याने कुठेही ईश्वर नसणाऱ्याच्या जाणीवेतनं आपल्याला मिळत राहणार आहे. त्यामुळे ते पुढे म्हणताय, पै बृहस्पती मुख्य आपण ऐसे स्वस्तिश्रियेचे ब्राह्मण, भाटिवेचे सुरगण बहुवस येथे. ते काय म्हणते याचा अर्थ बघा. बृहस्पती ज्यात मुख्य आहे असे ब्राह्मण आशीर्वाद देऊन आपले कल्याण इच्छिणारे असतात, आणि भाटासारखे आपल्या गुणांचे वर्णन करून स्तुतिपाठ करणारे अनेक देव आहेत. म्हणजे आपली स्तुतीच करत राहतात सतत. आपण
आपण म्हणतो ना स्तुती, आपल्या शेजाऱ्याचं घर हे आपल्याला निंदकाचे घर असावे शेजारी, बरोबर. तिथं तसं नसतं. तुम्ही किती चांगले, तुम्ही किती छान साधना केली, तुम्ही किती असे सर्व लोक आपल्या बाजूला असू शकतात. स्तुती पाठक ज्याला म्हणतात. आपण बघतो ना खूप लोकांच्या आजूबाजूला अशी लोक आहेत की ते त्यांची स्तुतीच करत राहतात, जरी त्यांचे फेल्युअर्स असली. आता काही नावं घेण्याचं कारण नाही, तुम्हाला माहिती आहे सर्व, तरी त्यांचंच बरोबर आहे, त्यांनीच त्या पदावर असावं, त्यांच्याशिवाय आमचं जगणंच शक्य नाही, आमच्याशिवाय हे वरच येणार नाही वगैरे असल्या काहीतरी गोष्टी असतात. हे ती जी मेन व्यक्ती आहे ती स्वर्ग सुखात आहे असं समजायला हरकत नाही. असं म्हणायचंय. लोकपाळ रांगेचे राऊत, लोकपाळ रांगेचे राऊत ये पदवीचे उच्चेश्वा खाचे खोलणी. जेथे लोकपाळांच्या योग्यतेचे देव घोडेस्वारांच्या स्थानी असतात आणि इंद्राचा उच्चेश्वा घोडा पुढे चालणारा असतो. म्हणजे ही सर्व जी भूमिका आहे ही भूमिका स्वर्ग सुख कशाला म्हणतात हे आपण इथं सुद्धा पाहू शकतो. मागणं सर्व मोठी मोठी माणसं असतात पण बुद्धी गहाण ठेवलेली आहे. बघा आहेत ना ते बुद्धी गहाण ठेवणारे लोक आहेत, पण क्वालिटी त्यांच्यात काही कमी आहे असं नाही, परंतु ती बुद्धी गहाण ठेवल्यामुळे तो जो घोडा असतो मुख्य त्यांनी त्याला नाव दिलंय इंद्राचा उच्चैश्रवा घोडा. तो उच्चैश्रवा घोडा असतो, त्याला ते त्याच्या मागोमागच जात राहतात. त्याला सांगत नाही बाबा रे तू बिंडोक आहेस, तुला कळत नाहीये. बरोबर आहे ना. ही परिस्थिती पाहतोय आपण अशा दृष्टीने. म्हणून हे असं बहुवायचे. आता हे खूप झालं थोडक्यामध्ये. हे असं बहुवायचे भोग इंद्र सुखा सरीचे ते भोगी जती जेव्हा असे पुण्यलेश. म्हणून अर्जुना आता पुरे सांगायचे ते हे की जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत इंद्राच्या सुखभोगासारखा भोग भोगायला मिळतो. म्हणून हे फक्त पुण्यकारक कृती केल्याने एवढंच मिळते. लक्षात आलं. त्याच्यामुळे हे मिळवायचं का नाही मिळवायचं हे तुमच्या जीवात्म्याच्या जाणीवांवर अवलंबून. म्हणून परमार्थ करणाऱ्या लोकांनी आपण आत्मचोर आहोत का आत्मचोर नाही आहोत हे पाहणं किती गरजेचं आहे. बघा आत कुठंतरी ते दडलेलं असतं आपल्या, कुठं ना कुठेतरी हे सुख मिळावं, कुठं ना कुठेतरी हे सुख. निवृत्तीनाथांना कुठलं सुख पाहिजे होतं ते त्यांनी मिळवलं, त्याचं वर्णनही केलं. ते सुख काय सांगू, पण ते त्यांना कुठल्या भूमिकेतनं त्यांना ते सुख मिळालं आणि हे स्वर्ग सुख कुठल्या भूमिकेतलं आहे याचा तौलनिक अभ्यास केला म्हणजे आपल्याला कळतं की निवृत्तीनाथांनी कुठल्या गोष्टींवरती पाणी सोडलेलं आहे. त्यालाच वैराग्य असं म्हणतात, त्याला संन्यास असं समजलेलं आहे. म्हणून ते कुठल्या कुटुंबात राहत होते, त्यांचे आई वडील गेलेले होते, त्यांचं घर कसं होतं, लहान भावंड कशी बरोबर होती, हे सर्व होतं आपल्यापेक्षा काही पटीने दुःखी होते, काही पटीने. हे आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही त्या दुःखाच्या जाणीवांची. तरी सुद्धा फक्त ईश्वर प्राप्ती एवढंच गणित घेऊन आलेले होते. म्हणूनच गैनीनाथांनी त्यांना गृहीत बोलून घेतलं. तेव्हा कुठं त्या 10 दिवस जे काही आतमध्ये होते तेव्हा आत्मज्ञानाच्या जाणीवेत आले आणि तेव्हा त्यांना कळलं की खरं सुख काय असतं. वाचे बोलता नाही अशा प्रकारची ती जाणीव त्या भूमिकेत मध्ये म्हणताय. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती एवं त्रयीधर्मम अनुप्रपन्ना गतागतम कामकामा लभन्ते. 21वा श्लोक आहे. अशा विस्तीर्ण सर्ग लोकातील भोग भोगून पुण्य क्षीण झाल्याबरोबर ते मृत्यू लोकात परत येतात. याप्रमाणे 3 वेदांनी सांगितलेल्या वैदिक धर्माचे अनुष्ठान करणारे विषय सुखाचीच इच्छा करतात आणि जाणे येणे करीत असतात. बघा म्हणजे वैदिक धर्माला सुद्धा त्याची जागा त्यांनी दाखवून दिलेली आहे.
म्हणजे किती तुम्ही अगदी वेदाध्ययन करा, आपल्या इथं आहे वेद पाठशाळा, तिथे कोणी जात नाही ना, कोणी जायला हरकत नाहीये, परंतु राग येईल म्हणून सांगितलं, राग येऊन देऊ नका. ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे हे. त्या वेदांचं महत्व कशा प्रकारे समजून घेतलं पाहिजे. वेदांना कमीपणा नाहीये, लक्षात घ्या. वेद पाठ करून त्याप्रमाणे कृती करणाऱ्या जगणाऱ्या माणसाच्या वृत्तीशी हा विरोध आहे. हा विरोध इथं येतोय. त्याला त्यांनी आत्मचोर म्हणता येते. कारण अशा विस्तीर्ण स्वर्ग लोकातील भोग भोगून पुण्य क्षीण झाल्याबरोबर ते मृत्यू लोकात परत येतात. जे पुण्य क्षीण झालं म्हणजे काय होतं, वेदांनी सांगितलेल्या वैदिक धर्माप्रमाणे आचरण केलेलं आहे, नाही असं नाही. परंतु त्यानं पुण्य प्राप्त झालं, ते पापयुक्त पुण्य होतं, त्यांनी ते क्षीण झाल्याबरोबर स्वर्ग सुखा कमी झालं आणि विषय सुखाचीच इच्छा केली. त्या संपूर्ण वेद पठनातनं ते सुख मिळालं, नाही असं नाही. आणि त्याचे ते संपल्यानंतर काय झालं, जाणं येणं सुरू झालं. जाणं येणं म्हणजे जन्म मृत्यूमध्ये अडकला. एवढं स्पष्टता आहे बघा. हे कर्मठपणा जो आपण घेऊन बसतो आहोत त्याच्या जाणीवा कुठल्या लेवलला सोडल्या पाहिजे. म्हणून संत सज्जन लोक कुठल्या सत्यनारायणाला जात नाही, कुठल्या लग्नाला जात नाही, कुठंच जात नाही. कारण कल्याण व्हावं सगळ्यांची इच्छा आहे, परंतु त्या जाणीवांमध्ये त्या अज्ञानाच्या भूमिकेत शिरायचंच नाही. कारण तिथं गेलं त्या अज्ञानामध्ये तिथे अडकलेच, त्याच्या अडकला जातोच तो माणूस. लक्षात. दुसऱ्याची भावना काय असते, उद्या गोंदवलेकर महाराज आपल्या घरी आले, आपल्या घरात लग्न आहे धरून चला आणि आले, आपण काय मागणार, माझ्या मुलाचं चांगलं होऊ द्या, माझं हे चांगलं, असंच म्हणणार ना. आपण असं म्हणणार गोंदवलेकर महाराजांना लग्नाचा आता वेळ आलेले आहे ते, की महाराज मला तुम्ही आत्मज्ञान सांगा, काय व्हायला कसं होईल ते सांगा. आपण असं मागणारच नाही आहोत, कारण आपली जाणीवच ती नाहीये. भूमिकेत एकदम फरक पडतो. म्हणून ही संत मंडळी सहसा असल्या गोष्टीला जात नाही, त्याची कारण ती. एनिवे, मग त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मग ज्या पुण्यरूप पायरीने स्वर्गाला गेले त्या पुण्याची पायरी नाहीशी झाली, म्हणजे तत्क्षणी प्राप्त झालेले ते इंद्रपणाचे वैभव नाहीसे होते. पण बघा, एकदम राजाचा रंक व्हायला वेळ लागणार नाहीये. अरे आपल्याला 10 वर्षाचा 15 वर्षाचा कालावधी सुखकारक झाला, लक्षात घ्या की दुःख कुठली तरी येणार आहे हे घंटा वाजलीच पाहिजे डोक्यामध्ये, तरच सुखमे सुमिरन करे हे जे म्हटलेलं आहे त्याची कारण ती आहे. आपल्याला चांगले दिवस आहेत ना, आत्म्याच्या जाणीवेने जगायचा प्रयत्न करा. अगदी देवाला काही मागू नका, मागायचं नाही. आणि ईश्वरा तू दिलेस त्यात आनंदी आहे आणि मला स्वतःला तुझ्यापर्यंत पोहोचायचं आहे, ते माझं ध्येय आहे. या भूमिकेतनच साधना व्हायला पाहिजे. मागायचं नाहीच काही, कारण तो देतोच आहे ना, सुख चालूच आहे. पण ते जवळ एवढं आहे, ते दुःख सुरू झालं की त्याचा विस्तार खूप मोठा होतो. मग सुख असले की मन बुद्धी आनंदात राहतात, ते संकुचित होतात. पण दुःख झालं की आकाश एवढे म्हटलेले. आकाश एवढे म्हणजे हे आकाश असं नाही, आपलं सगळं अंतरंग चतुष्टय त्या दुःखाने ग्रासून जातं, त्याला आकाश म्हणते. आपण सुखाचे दिवस असले, समजा आपल्या घरी गाडी आली की आपलं अंतर्बाह्य आपण अगदी काही एवढेच सुखी झालो असं वाटत नाही. दुसऱ्या दिवशी लागलीच काहीतरी कमी पडलं असं वाटायला लागतं. या गाडीला जरा आपल्याला दुसऱ्या रंगाची गाडी जास्त चांगली दिसते, सुरू होतं लागलीच बघा. आता जरा जाऊन परत एकदा छान त्याला ते काय वेगवेगळ्या लावायच्या विविध ऍक्सेसरीज त्याही लावायच्या राहिल्या. म्हणजे कुठेतरी कमतरता आहेच माझ्या सुखात. सुख असलं तरी सुख आकाश एवढं करण्याची माझी पद्धतच नाहीये कधी. म्हणून त्यांनी आकाश म्हणजे सगळं अंतरंग चतुष्टय भरून गेलं पाहिजे. ईश्वराच्या जाणीवेनी जसं भरून जावं लागतं तसं माझा अंतरंग चतुष्टय मन बुद्धी चित्त अहंकार सुद्धा क्षीण होऊन
कृतम स्मरम या जाणीवेमध्ये, त्या उपनिषदाच्या ऋषी सारख्या जाणीवेपर्यंत मी जाऊन पोहोचलं पाहिजे की देवा तुझे किती उपकार मानू. पण दुःख आलं की मग मात्र आकाशा एवढं दुःख होऊन बस. अगदी छोटंसं असलं तरी, अगदी पोट बिघडलं असलं तरी, काय माझं सगळं काय संपलं जातं तसं काय, या प्रकरणामध्ये माणूस येऊन पोचतो आहे की नाही. एवढं दुःख आहे तर सगळं असतं आकाश माझं एवढं शकत असतं खरं. काय फारसं काय दुःख असतं असं काही नाही. आणि अशी 100 दुःख होऊन गेलेली आहे. म्हणून नेहमी संतांची दुःख बघावी म्हणजे कळतं आहे की नाही. आणि आपण आपल्या पोरांना किती सुखात ठेवतो कारण आपण जपतो आहोत म्हणून. त्या लेकरांची तर बाप आई दोघी मेले हो, मग कशी जगले असतील. आपण कशाला एवढी पोराची काळजी करायची आपल्या, जाऊ दे ना. म्हणून जाऊ दे. मी मागच्या वेळेला सांगितलं होतं, मला आठवत आहे का, जाऊ दे म्हणणं की संन्यास सुरू झाला समजायचा आपला. म्हणून जाऊ दे म्हणा, मला काही घेणं नाही कशाची, त्यात मला माझ्या आत्म्याच्या शोधापर्यंत जायचं ही भूमिका आहे त्याच्यामध्ये, लक्षात आलं. म्हणून आणि याचा अर्थ लोक प्रश्न लागले निर्माण होतात, आपण कर्तव्य करायचे नाही का, आपण असं करायचं नाही का. हे सगळं बुद्धिगम्य आहे, लक्षात ठेवा. हा नॉनसेन्स आहे. आपलं ध्येय काय आहे ते आहे ना. उद्या आपण मेलो तर पोरगा येणार आहे का वरती घेऊन जायला आपल्याला देवाकडे, नाही ना. विषय संपतो तिथंच. लक्षात या, एवढं कठीण आहे ते. आपली आसक्ती पण ओळखता यायला पाहिजे आणि आसक्तीला दूर पण ठेवता यायला पाहिजे आणि त्यातनं साधनेचा प्रवास मार्गस्थ करता यायला पाहिजे. ही ती जाणीव. त्यामुळे आता निवृत्तीनाथांचं उदाहरण घेतलं म्हणून, त्यांचे 3 भाऊ होते, ते एकटेच 10 दिवस गेले ना. गुरुने सांगितलं ओढून घेऊन गेले. मग तिथं जाऊन ज्ञानेश्वर काय करत असतील, मुक्ताबाई काय करत असतील, असं गैनीनाथांना प्रश्न नाही विचारत बसले ते. असं कुठलंही वाक्य नाहीये त्यांचं. त्यांच्या दृष्टीने ते तर कुठे गेले होते, पृथ्वी सोडूनच गेले होते एक प्रकारे. आणि कुठं जाणार आहेत, किती दिवस जाणार आहेत, परत येणार आहेत का नाही येणार आहेत, इथपासनं सर्व. आणि त्याच वेळा या भावांची काय परिस्थिती असेल. आपल्या घरामधला एक मुलगा 2 दिवस गायब झाला तर लागली इकडे या पोलिसाला फोन कर, त्याला फोन कर, सुरू होतं आपलं. एवढं घाबरायचं कारण नाही. ठीक आहे, झालं गेला असेल, येईल कुठून तरी परत, त्याचं नशीब आहे ना शेवटी. आणि कुठे जात नाही कोणी, लक्षात. सगळे येऊन इथंच येत आहेत. कुठे कोणी जात नाही या जगामध्ये. सगळं ठरलेलं आहे, नियतीचं चक्र आहे. याच्यावर विश्वास पाहिजे. याच्यावर विश्वास नसतो, आपण मानतो पण आपला विश्वास नसतो. मानणं वेगळं आणि विश्वास असणं वेगळं. त्याला भक्ती म्हटलेलं आहे. ती भक्ती आहे. त्या विश्वासाला भक्ती म्हटलेलं आहे. म्हणजे आपली भक्ती कमी पडली की नाही असं कळलं पाहिजे. एनिवे, तर जैसा हा एवढा संपवतो मी. जैसा वेश्याभोगी कवडा वेचे, मग दारही चेपू नये तियेचे, तैसे लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगू. म्हणजे एकदा का ते पुण्य संपलं की धरून चला की एखाद्याच्या ठिकाणी आपण पैसे देऊन एखादी वस्तू घेतली आणि आपण चितळ्यांच्या दुकानात गेलो समजा, आणि आपल्या खिशात पैसे, आपण अगोदर वस्तू विकत घेतल्या त्यांच्याकडनं, श्रीखंड घेतलं, काय ते बाकरवडी घेतली वगैरे वगैरे घेतलं, त्यांची आपली ओळखही झाली, बरोबर. परंतु आपण पैसे न घेता, आपल्या खिशात पैसे नाहीत आणि तिथं जाऊन वस्तू घेतली आणि त्यांना सांगितले मी घेऊन जातो वस्तू, ते देतील का तुम्हाला. अरे तुझं पुण्यच संपलंय बेट्या. तो काय उभा ठेवत नाही चितळे तिथं, घरी जा म्हणतो, वस्तू तिथं ठेवून दे म्हणतो. तसं आहे, ही सर्व सुख मिळतात पण पुण्य संपलं की आउट, गेट आउट, असा प्रकार आहे. हे देव इतके भयंकर आहेत. या सर्व रंभा उर्वशा जे काही त्यांनी वर्णन केली ना, हे सगळे असले प्रकार आहेत. पैसे संपले की आउट. कारण त्यांचं कार्याची पद्धतच ती आहे. नियतीने ते तसंच केलेलं आहे. ते घटनाच तशी आहे सर्व प्रकारची. त्याच्यामुळे आपण नेमकं कुठल्या दुकानात शिरलं पाहिजे हे कळलं पाहिजे, किंवा दुकानात शिरायचं का नाही शिरायचं हे कबीराकडनं शिकलं पाहिजे आपल्याला.
बाजार से गुजरता हूँ खरीदार नाही, कारण माझी खरेदीच वेगळी हो. मला वेगळंच खरीदायचंय आणि ते खरीदण्यासाठी मला जन्मजन्मीचे काय श्वासा इतके मोजिले हरिनाम. मागच्या वेळा म्हटलं त्यांनी गाणं, बाई मी विकत घेतला श्याम. तिथं विकत घ्यायची पद्धत खूप वेगळी आहे, ती ही पद्धत नाहीच आहे. अशा प्रकारे ते म्हणतायत. एवं स्थिती या माते चुकले, जी ही पुण्ये स्वर्ग कामिले, तया अमरपण ते वावो झाले अंती मृत्यूलोक. याप्रमाणे जे पुण्य करून स्वर्गाची इच्छा करतात हे त्यांच्याच ठिकाणी असलेल्या मला विसरतात. व म्हणजे बघा, त्यांच्या ठिकाणी मी असतो, म्हणजे प्रत्येक जीवामध्ये मी आहे. ते काही वाईट आहेत असं म्हटलेलंच नाहीये कुठं, पण ते किती अज्ञानी आहेत असं त्यांना म्हणायचं. चोर आहेत असं पण म्हटलेलं आहे, आत्मचोर म्हटलेलं आहे. बरोबर आहे की नाही? मला विसरतात व त्यांचे अमरत्वही व्यर्थ होऊन शेवटी मृत्यू लोकात येतात. बघा, आता मृत्यू लोकात आले. आपणही अशीच पुण्य कर्म करून करून काय विविध इच्छा वासना पूर्ण करत करत मृत्यू लोकात परत आलेलो. प्रत्येकाने आपापल्या आईच्या गर्भात जन्म घेतलेला आहे. आठवत नाही, हे जे मी मगाशी म्हटलो ते बघा आता काय भानगड आहे ती. मातेच्या उदर कुहरी पचुनी विष्ठेच्या दाथरी उकडूनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. बघा काय वर्णन केले त्यांनी. आईच्या पोटातील गर्भाशय रूपी गुहेत विष्ठेच्या संचयाने उत्पन्न झालेल्या उष्ण घाणीत 9 महिनेपर्यंत शिजत राहून ते जन्माला येत असतात व मरत असतात. ते चंद्रकांत म्हणून पुस्तक आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये तर त्यांनी असंच वर्णन केलेलं आहे सगळं. मला ते आता आठवलं एकदम म्हणून सांगतो की अक्षरशः संडासाचे ते भोग असतं की नाही, म्हणजे आता हे जरा ऐकायला थोडं तुम्हाला विचित्र वाटेल, पण उलट टांगलेलं असतं लहान बाळ. आणि त्या संडासाच्या भोगात समजा आता आपण आहोत असं आपल्याला उलट टांगलं आणि त्या घाणीमध्ये त्या भोगाच्या आत आपल्याला दाबून ठेवलं आणि 9 महिने त्या बाथरूम मध्ये कोंडून ठेवलं आपल्याला. आणि नाकामध्ये फक्त ऑक्सिजनची नळी. मरणार नाही यात लक्षात ठेवा, मरत नाही, कारण ऑक्सिजन मिळतंय. लक्षात आलं? आणि तो सर्व कोंड ही आतमध्ये परिस्थिती आहे सर्व, आणि हे आपण भोगून आलेलो आहोत. परत ते भोगायला जन्म घ्यायचा का? हा प्रश्न साधकाला पडणं गरजेचं आहे. हा प्रश्न आपल्याला पडत नाही. आपण दुसऱ्याचीच खूप काळजी करतो. त्याचा जन्म झाला, वा वा, हा मेला, अरे कार तुझं बघ की बेटे, तू पण मरणारच आहेस ना एक दिवस. तू पण अंथरुणावर रोवणार आणि परत जन्म झाल्यानंतर परत त्याच घाणीत जाणारच आहे. परत आठवत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटलंय काय बघा, त्या गुहेत अगदी विष्ठा शब्द वापरला, म्हणजे आपण माझा शब्द नाहीये हा. गर्भाशय रूपी गुहेत विष्ठेच्या संचयाने उत्पन्न झालेल्या उष्ण घाणी, बर का, 9 महिनेपर्यंत शिजत राहतो. उकडलं म्हणून ते बाळाची कातडी बघा कशी चिकचिक झाली, शिजलेलं असतं ते. उलट हे अंडी वगैरे सुद्धा ही उभवतात म्हणजे ते शिजवलं जातं ना. ती शिजण्याची पद्धत वेगळी आहे तिची. आपण ते पाण्यात घालून उकळवतो, बरोबर की नाही? ती जीव निर्माण होण्यासाठी तिचं ते उभवणं आईचं वेगळं आहे. तसं आपल्याला आई तिच्या गर्भात उभवत असते त्या सगळ्या घाणीमध्ये. त्या आईची महती कमी आहे असं नाही मला म्हणायचं, परंतु या पद्धतीत मला माझ्या जीवात्म्याने मला घातलेलं आहे. आणि ही घालण्याची प्रोसेस जी झालेली आहे ती माझी प्रकृती माता आहे खरी. ही आई या जन्मातली आहे. या जन्मापुरतं मर्यादित स्थान तिचं आहे ते आहे, त्याच्याबद्दल वाद नाहीये.
परंतु या आईच्याच माध्यमातनं म्हणजे प्रकृती मातेच्याच या माध्यमातनं मला पुनर्जन्माच्या जाणीवेत पुन्हा या योनीमध्ये न येण्यासाठी काय करता येईल, त्यासाठी स्वरूपी विश्वरूप देखिले विश्वरूपी स्वरूप सामावरे स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व या जाणीवेपर्यंत मला या जन्मात पोचता यायला पाहिजे. तर तीच प्रकृती माता मला त्या अनंतापर्यंत घेऊन जाऊ शकणार आहे. आणि सच्चिदानंदाच्या स्वरूपाची जाणीव माझ्या आत कशी भरलेली आहे हे स्वरूप तीच प्रकृती माता दाखवणार आहे, जिने मला हे आईच्या गर्भात स्वरूप दाखवलेलं आहे. आणि त्यासाठी मला ही बुद्धी दिलेली आहे, त्यासाठी हे मन दिलं आहे, त्यासाठी हे सर्व चित्त दिलेलं आहे माझं. आणि मी ते वापरतोय कशासाठी? कसा अध्यात्म आहे बघा हे सर्व. हा उलगडा होतो याच्यातनं. म्हणून पुढे म्हणताय, आगा स्वप्नी निधान भावे परी चेईलिया हरपे आगवे तेसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञाचे. अर्जुना, ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये धन सापडते व जाग आल्यावर सर्व नाहीसे होते, त्याप्रमाणेच जे वेदज्ञ आहेत त्यांनी मिळविलेले स्वर्ग सुख असे असते. म्हणून या स्वर्ग सुखाच्या मागे लागू नका असं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचंय. कृष्णाला सांगायचंय, कृष्ण अर्जुनाला सांगतोय, कारण त्यांनी तर कितीतरी यज्ञ केलेले आहेत, राजसूय यज्ञापासून सर्व यज्ञ केलेले आहेत. म्हणून ते केलेल्या लोकांना सांगतोय तो. विचार करा, अर्जुन काही सामान्य नव्हता, परंतु त्यांनी तुला फक्त हे सुख मिळेल, मी मिळणार नाही. या जन्मात दुर्योधनाने सेना मागितली, तू मला मागितलंस म्हणून मी तुला हे ज्ञान देतोय. बघा गणित कशी चालली आहेत सर्व. त्यामुळे हे ज्ञान फक्त अर्जुनाला दिलेलं आहे आणि तो वेदयुक्त जीवन जगलेला आहे, क्षत्रिय आहे तो. आणि त्याला ते सांगता याच्यातनं तुला काही मिळणार नाही, लक्षात ठेव. मी खरा जर तुला पाहिजे असेल तर हे सगळं तुला सोडून द्यावं लागेल असं ते म्हणताय. म्हणून हे स्वर्ग सुख आहे. अर्जुना, वेदविद जरी जाहला तरी माते नेणता वाया गेला, कारण सांडूनी उपणीला कोंडा जैसा. ज्याप्रमाणे धान्य नुसता कोंडा वाऱ्यावर उडवणे व्यर्थ आहे, त्याप्रमाणे अर्जुना असा वेदज्ञ जरी असला तरी माझ्या प्राप्ती वाचून त्याचे जिणे व्यर्थ आहे. म्हणजे वेदज्ञ असणं म्हणजे खूप शहाणा आहे असं समजायचं काही कारण नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे खूप मोठं पंडित असणं म्हणजे का आपण खूप शहाणे झालो असं पण काही नाहीये. ते लागतात, जातीचेच लागतात. आत्मज्ञानाच्या जाणीवेमध्ये राहणारी लोक जी आहेत तेच तिथं जाऊ शकतात, बाकी कोणाला तिथं प्रवेशच नाही. म्हणून हनुमंताला धरायचं बुद्धिमताम वरिष्ठम, बरं का. आणि म्हणून मद ऐकवीन हे त्रयीधर्म कारण आता माते जाणून काही नेणं तू सुखिया होसी. म्हणून एका माझ्या प्राप्ती वाचून स्वर्गाकरता केलेले वेदोक्त कर्म व्यर्थ आहे. म्हणून माझी प्राप्ती हेच कर्म असणं गरजेचं आहे थोडक्यामध्ये. मग तू वेद म्हण, त्या अजून काही भजन म्हण, किंवा अजून काही संगीत ऐक, किंवा अजून काही वेगवेगळे सत्संग कर, काहीही कर, परंतु त्याच्यामध्ये माझ्या प्राप्तीचीच जाणीव असेल तरच त्याला महत्व आहे. अन्यथा ते फक्त मनोरंजन आहे, स्वर्गसुख आहे. स्वर्गसुख म्हणजे मनोरंजन, मनाचं रंजन, बरोबर आहे की नाही. म्हणून मला मनोरंजन करायचं आहे का मला ईश्वर प्राप्तीच्या जाणीवेत राहायचं आहे हे कळणं हे महत्वाचं आहे. नाहीतर मी काय आहे, चोर आहे. स्ट्रेट सांगितले आत्मचोर आहे, बरं का. म्हणून काही एक दुसरे न जाणता मला एकाला जाणले तर तू सुखी होशील. म्हणून कोणालाही काही जाणण्याचा प्रयत्न करू नये. फक्त म्हणजे आपल्या बायकोला जाणून घेऊ नका, नवऱ्याला जाणून घेऊ नका, मुलांना जाणून घेऊ नका, नातेवाईकांना जाणून घेऊ नका, कोणालाही जाणून घेऊ नका. तुकारामांनी फक्त विठ्ठलाला जाणून घेतले, लक्षात ठेवा. सर्व संतांनी फक्त ईश्वराला जाणून घेतलेला आहे. मग काही असं होऊ द्या त्यांचं तिकडं. गोरा कुंभाराची तर पोरच ओढवली त्यांनी पायाखाली. मग
एका विठ्ठलाच्या जाणीवेमध्ये राहिले. हो, म्हणून जाणून काही घ्यायचं असेल या जगामध्ये तर फक्त ईश्वरच जाणून घेण्यास योग्य आहे, अन्यथा काहीही जाणून घेण्याची गरजच नाहीये. हे आता शिक्षण भिक्षण सगळे निघालेलं आहे की नाही. पूर्वी काय होतं काय, शिवाजी महाराज काय BE सिव्हिल झाले होते का काय? बरोबर आहे की नाही. असं काय नव्हतं झालेलं. मग आतूनच होतं ना सर्व, पण फक्त ईश्वर जाणून घ्यायचीच इच्छा होती. शिवाजी महाराज आपल्याला वाटतात तेवढे साधे नाही आहेत, लक्षात घ्या. नुसतं शिवाजी महाराज की जय म्हणायचं, जय भवानी जय शिवाजी, हे हा मूर्खपणा आहे. ज्यांना संभाजी कळले नाही ते शिवाजी कळलेलं नाही. ते खूप वेगळी माणसं होती. अरे तुमच्या आमच्या सारखे असलं, हा हिंदू तो ब्राह्मण तो मराठी, असले लॉजिक्सच नव्हती त्यांची. हे सगळे आपल्या लोकांची काम आहे. त्यामुळे एक दुसरे न जाणता मला एकालाच जाणले तर तू सुखी होशील. आणि ते सुख होण्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे, तेवढं एक मी वाचतो आणि आपण इथं विराम घेऊयात. ते म्हणतात, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. काळजी घेतलेली आहे. तुला काळजी कसली आहे? तुझ्या पोटा पाण्याचीच काळजी आहे ना, दुसरी कसली काळजी आहे तुम्हाला? आज आपण आपल्याकडे जरी पाहिलं तरी आपल्याला काळजी कशाची हो? मला घर पाहिजे, घर आहे, पैसे पाहिजे, पैसे खायला प्यायला घायला पाहिजे म्हणून बायको पाहिजे. बायको वेगळी कशासाठी पाहिजे माणसाला? त्याच्यासाठीच पाहिजे ना. मुलं कशासाठी पाहिजे? म्हातारपणी सांभाळावी म्हणूनच पाहिजेत ना, किंवा मी पुरुष आहे म्हणून सिद्ध करण्यासाठीच पाहिजेत ना. माझं घर आहे म्हणूनच. खूप सटल विचार आहे ते, लक्षात घ्या. पण हे तोडावेच लागणार आहेत आपल्याला कधी ना कधीतरी. ज्ञानेश्वर महाराजांना म्हणजे श्रीकृष्ण समजून घ्यायचं असेल तर हे त्याच्यासमोर अर्जुनाला ऐकावं लागलेलं आहे. अर्जुन ऐकतोय हे सगळं कृष्णाची वाक्य आहेत बघा. ते काय म्हणतात, सर्वांचा आश्रय सोडून व माझ्याशी अनन्य होऊन जे लोक माझे चिंतन करीत माझी सर्व भावाने उपासना करतात त्या एकनिष्ठ उपासकांचा योगक्षेम मी चालवतो. तू काय करतोस? काय पाहिजे अजून? म्हणजे माझा योगक्षेम जर तो चालवणार जर असेल तर मला काळजी कशाची? त्याच्याच इच्छेने सर्व होणार आहे, बोलण्यासाठी नाही आहे. त्या आतून अशी ती उन्मेष तयार व्हायला पाहिजे. सर्व ईश्वर करतो आहे हे आतून जाणवणं आणि त्याची भक्ती माझी वाढतीये की नाही त्या जाणीवेने हे समजणं हे महत्वाचं आहे. आणि त्यातनं माझी भक्ती वाढली पाहिजे, माझं कर्म वाढलं पाहिजे, माझं ज्ञान वाढलं पाहिजे. आणि हे जर वाढतच नसेल तर मी फक्त तोंड देखलं म्हणतोय. चार लोकात कोणीतरी मला प्रतिष्ठित समजावं, ईश्वर भक्त समजावं म्हणून मी म्हणतोय. म्हणून माझ्या देव मानण्याला सुद्धा अज्ञानाची किनार नाही हे लक्षात यायला पाहिजे. म्हणून सर्व अज्ञानाच्या चौकटी भ्रष्ट करून टाकता यायला पाहिजे. यालाच बंड म्हटलेलं, यालाच क्रांती म्हटलंय, यालाच परिवर्तन म्हटलेलं लक्षात ठेवा. तर या मुद्द्यापाशी थांबूयात आपण आणि आपल्या योगक्षेमाची काळजी करू नये असं जे दृढ वचन दिलंय, स्वतः भगवंताने दिलेलं दृढ वचन आहे. तरी घरी गेल्यानंतर काळजी सुरू होणार आहे हे सर्व मान्य करून आपण या मुद्द्यापाशी थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.